सन्माननीय श्रीकांतजी उतेकर साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मॅन ऑफ द मॅच, 11 रन्स विथ बॅट अँड इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. वेल, कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल बॅट वेल बॉल ॲज वेल. किती जण आहात तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मग मगाशी आम्ही जेव्हा सूचना केली की 11वा खेळाडू या, तेव्हा का आले नाही? नाही साहेब तर सकाळपासून आहेत, पण आम्हाला 12th मॅन पाहिजे. त्यांनी तसा फॉर्मल शर्ट घातलाय. सो कोणत्याही खेळाडू जर का इजा झाली तर या खेळाडूला तिथं जाणं हे मात्र बंधनकारक असतं आणि म्हणूनच आम्ही सूचना करत असतो की 12th मॅन तुमचा कंपल्सरी असणार आहे. चला करूया आपण मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक युवराज माली यांना, ज्यांनी आज आम्हाला मात्र चांगली साथ दिली आहे. आमच्या समवेत ते आहेत, आम्ही त्यांच्या समेत आहोत आणि ही शब्दांची मैफिल आणि ही शब्दांची गुंफण आणि हे समालोचन तुम्हाला आज दिवसभरामध्ये या कॉमेंट्री बॉक्समधून जरूर अनुभवायला मिळणार. थँक्यू. स्टे ट्यून विथ अस विथ GrameenTennisCricket.in. खूप खूप धन्यवाद नितेश भोईर सर, यांची सुमधुर वाणी आपण ऐकत होतात. आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. आईगाव देवी वडगर विपक्ष शिवशंभू आडावळे. आडावळे संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहतो घेण्यात येतलाय. तेजस स्ट्रायकिंग एंडवर. समीरने पहिला बॉल भीमर हाताळला, त्यावर चौकार आले, धावा लागल्या, धावफलक 5. फ्री हिटचा बॉल आणि याही बॉलवर तडाखा, घणाघाती प्रहार. बॉल चाललाय सीमा पार, षटकार ऑन साइडला क्लिअर करत चौकाराने सुरुवात केली आणि फ्री हिटच्या बॉलवर मात्र हा षटकार आणि धावसंख्या धावफलकावर बिनबाद 11. एक चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते हे चांगलं बॅटल असणारे समीर विपक्ष तेजस, कारण दोघेही आक्रमक स्वरूपाचे खेळाडू आहेत. समीर खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे. तेजसला आपण पहिल्या मॅच मध्ये देखील बॅटिंग करताना आपण पाहिलं आणि 44 धावांची इनिंग त्याने साकारली होती. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय, चांगला निर्णय. पंच सांगतायत लाईन खराब आहे, थोडासा दबाव समीरवर जास्त जाणवतोय, कारण पहिल्या 2 बॉलवर एक चौकार एक षटकार आलाय. व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 12च्या घरामध्ये 12 विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशंभू आडावळे याही मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती, 81 धावा उभारल्या होत्या. तर या मॅच मध्ये बघूया आपण कितपर्यंत मजल मारतोय. यावेळेस बघा कुलवा टप्प्याचा बॉल होता, मनगडाचा चांगला वापर केलाय, रिसचा वापर केलाय, बॉल ऑन साइडला ढकललाय, तिकडे सॅम बॉलवर जात आहेत, रन मिळते सिंगल. स्ट्राइक रोटेशन. आणि पहिल्या मॅच मध्ये नितेश सर कल्पेशने खूप चांगली साथ दिली होती तेजसला आणि याही मॅच मध्ये अगदी सुंदर अशी साथ त्याची आपल्याला पाहायला मिळते लाभत असताना. धावसंख्या 13. त्याच दरम्यान सन्माननीय गोल्डमॅन भरतजी रिंगे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्याचबरोबर विष्णू पार्टे साहेबांचं आगमन झालं आणि सन्माननीय भाऊ पार्टे साहेबांचं आगमन झालं. आम्ही तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. व्हाईट +1 असणारे आपण पाहतोय. पंचांचा इशारा येत असताना 2 धावा आपण पाहतोय अतिरिक्त या ठिकाणी मिळतात. धावसंख्या झाली ती 15. सर्व मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो कार्याध्यक्ष चषक 2024 मध्ये आणि विनंती करतो की आपण आसनस्थ व्हा, स्थानापन्न व्हा आमच्या मुख्य मंचावर. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळत असताना मात्र लाईन खराब. पंच सांगतायत की टप्पा थोडासा चुकत असताना गोलंदाज समीरच्या माध्यमातून आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर 3रा व्हाईट बॉल आणि एकूण चौथा अतिरिक्त चेंडू, कारण पहिला चेंडू भीमर हाताळला होता. धावसंख्या झाली ती 16 आणि लीगल बॉल झाले ते फक्त 2च.
महागड षटक. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा इथे मिसकम्युनिकेशन, रनआउटची संधी. थ्रो खराब, थ्रो योग्य झाला नाहीये. विकेट किपरच्या पासून भरपूर दूरवर हा चेंडू टाकण्यात आला, फेकण्यात आला आणि जीवाच्या आकांताने खरं तर कल्पेश पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाला. एक रिस्की आपण पाहू शकाला हा रन असू शकतो. एक धोक्याची धाव मात्र इथे पूर्ण केली. धावसंख्या झाली ती 17 धावा, 17 रन्स. पहिलं षटक मार्गस्थ. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरचा वेध घेणारा हा बॉल. कल्पेश करत पहिल्यांदा स्ट्राईकवर आला आणि त्याला मात्र बीट केलं, ते म्हणजे समीरने. थोडासा तोही मात्र सुटकेचा निश्वास सोडत असताना, कारण तेजस स्ट्राईक पासून थोडासा दूरवर गेलाय आणि त्याच्यासाठी ते फायद्याच असू शकतं. इथे डॉट बॉल जर टाकले, थोडीशी धावगती रोखली गेली आणि ते यशस्वी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय पहिली विकेट प्राप्त करत असताना बॅटची स्लाइस एज आणि विकेट किपरने उर्वरित काम मात्र पूर्ण केलंय. आणि पहिला धक्का लागत असताना शिवशंभो आढावळे टीमला या ठिकाणी बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय, आणि तो निर्णय खरं तर सार्थकी लागलाय आतापर्यंत, कारण 17 धावा धावफलकावर लागल्यात. 17 रन्स ऑन बोर्ड. कार्याध्यक्ष चषक आपण पाहताय कांगोरीगड क्रिकेट क्लब, कामथे विभाग, आई गावदेवी बोरगर अर्थातच बोरगर बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा. नवीन फलंदाज प्रेम दाखल झालेत. तेजस आणि प्रेम ही सध्या आपण पाहतोय जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बोरगर गावचे खजिनदार सन्माननीय गणेशजी पार्टे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. यावेळेस खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाज समीरच्या माध्यमातून चांगलं पुनरागमन केले त्याने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा लागल्या धाव फलकावर. 17 धावा. 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कार्याध्यक्ष चषक 2024 सामना क्रमांक आजच्या दिवसातील 4. आज एकूण 15 सामने कव्हर करायचे, म्हणजे यानंतर अजून 11 सामने. जरा थोडं क्विक करूया. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची, इनिंग ब्रेक करायची. सेकंड ओव्हर मध्ये अक्षय, नुसता अक्षय नाही तर कंजूस अक्षय, इकॉनॉमिकल अक्षय, ज्याने 2 धावांचा षटक हाताळलं होतं आणि 2 विकेट मात्र प्राप्त केले होते या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि सामनावीराचा पुरस्कार त्या अक्षयने पटकावला होता. तो अक्षय विपक्ष 44 धावांची इनिंग साकारणारा तेजस हा समोर आहे. चांगलं बॅटल, चांगला रणसंग्राम. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि तेजस साठी सुवर्ण संधी. पुल सक्सेसफुल आणि पहिल्या बॉलवर हा स्वॅग मधला षटकार. अक्षयच्या विरुद्ध ठोकत असताना तेजस. धावसंख्या 23. पंकजी पार्टे यांचं शुभ आगमन, सहर्ष स्वागत त्यांचं कार्याध्यक्ष चषक 2024 मध्ये. पहिल्या बॉलवर षटकार, दबाव थोडासा जास्त निर्माण केलाय अक्षयवर. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलाय, पुन्हा एकदा पुल केलाय, मात्र इथे वन्स अगेन वन मोर सिक्सर. कन्झिक्युटिव्ह षटकार इथे पाहायला मिळतात. कमी गतीने टाकलेला बॉल होता अक्षयच्या माध्यमातून आणि ओळखला गेला लवकरात लवकर तेजस कडनं, आणि 2 बॉलवर 2 षटकार त्याने खेचलेत. दोन चेंडूवर तब्बल 12 धावा तेजसने वसूल केल्यात. एकूण धावसंख्या झाली ती 29. यानंतरचा सामना असणार आहे जयनुमान मित्रमंडळ मोरसडे विपक्ष चांदले चॅम्पियन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. दोन्ही टीम्स, आपण याची नोंद घ्या. सर्व अतिथींचं मी सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो. अजून एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 3 दमदार षटकार. तेजस आणि तेजस काही थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 44 धावांची इनिंग
आणि या मॅच मध्ये आतापर्यंत एकूण 4 षटकार आणि सलगचे आलेले नुकतेच हे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक सर्व काही जुळून आणत असताना तेजस आणि ज्या गोलंदाजाने 2 धावांचा षटक टाकून 2 विकेट्स मिळवल्या होत्या त्याच्या विरुद्ध मात्र सलगचे 3 षटकार. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल, यावेळेस गॅप मधनं अप्रतिम असा ड्राईव्ह केलाय. तिकडे थोडंसं फंबलिंग झालंय. दुसरीचा प्रयत्न होत असताना 2 धावा मात्र या ठिकाणी सुंदररित्या पूर्ण केल्या गेल्यात. अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. तेजसच्या माध्यमातून टेक्निकल रित्या मात्र साऊंड असलेला हा फलंदाज. एकूण धावसंख्या 37. यावेळेस शरीरावर जाऊन मात्र चेंडू आदळलाय, रन मिळत नाहीये. चांगल्या लाईन लेंथवर हा चेंडू हातळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. खरं तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, 3 षटकार, 1 डबल्स, म्हणजे एकूण धावा 20 त्याने खर्च केल्यात. एका अतिरिक्त धाव त्याने खर्च केली नाही. मात्र षटकारांच्या स्वरूपात प्रचंड मार त्याला दिलाय तो तेजसने. तर शेवटच्या बॉलवर बघूया काय घडतंय. फुल टॉस टाकलाय. तेजस सारख्या सेट बॅट्समॅनला अशा लाईन लेंथवर तुम्ही चेंडू टाकत शकत नाही. त्याचा भुर्दंड तुम्हाला पत्करावा लागेल, भोगावा लागेल. आणि तेजसने मात्र या ओव्हरमध्ये सचिनच्या विरुद्ध, अक्षयच्या विरुद्ध हा 4था षटकार खेचलाय. एकूण धावा आल्या या ओव्हरमध्ये त्या 26. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशंभू अडवळे संघ जाऊन पोहोचलाय तो 1 गडी बाद 43 वर. 43. अ 126 प्रभागाचे शाखा प्रमुख मनीष कळंबे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर गोपालजी सकपाळ साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर पंढरी सपकाळ साहेब उपस्थित आहेत. आम्ही त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2 ओव्हरमध्ये धावा लागल्या धाव फलकावर, त्या 43 धावा, 43 रन्स. तिसऱ्या षटकामध्ये जयेश, जबाबदारी मोठी पार पाडायची आहे. तेजस खास करून तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. प्रेम आहे, प्रेमला फक्त सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करायचे. मात्र ते करू दिलं जाईल का? अर्थातच आई गावदेवी वडघर टीम कडून. पहिलाच बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. सिंगलवरच समाधान व्यक्त करतील दोन्ही फलंदाज, कारण तेजसचं स्ट्राईकवर राहणं संघाच्या फायद्याचं आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तेजस अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय. 10 चेंडू आणि 38 धावांवर तो खेळतोय. क्या बात आहे, लाजवाब. पहिल्या मॅच मध्ये 44 धावा नॉट आउट राहिला आणि इथे ऑलरेडी 10 बॉलमध्ये 38 आल्यात आणि या इनिंग मध्ये अजूनही 5 बॉल बाकी आहेत. म्हणजे अर्धशतक त्याचं नोंदवलं जाऊ शकतं का? मात्र समोर आहे तो जयेश, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज. अडावळे विपक्ष वडघर, जिंकणारा संघ जाईल सेमीफायनल मध्ये, टॉप 4 मध्ये. यावेळेस वेळ घेतला थोडासा. अर्थातच बॅट्समन तेजसने एज लागली, बॉल गेला गोशांकित मध्ये, सिंगल मिळणार. तेजस जाऊन पोहोचणार तो 39 वर. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45 वर. म्हणजे किती कॉन्ट्रीब्युशन आहे तेजसचं या एकूण धावसंख्येमध्ये हे आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतं यावरून. अंतिमचे 4 बॉल. जयेश 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात. खोलवा टप्प्याचा बॉल स्ट्रेट बॅटने डाऊन द ग्राउंड फटका. सरळ समांतर रेषेमध्ये सीमारेषा पलीकडे जात असताना आणि तेजसचा फॉर्म मात्र पुन्हा एकदा या क्रीडांगणाला दणानून सोडतोय. त्याची फटकेबाजी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि भरपूर प्रमाणात टाळ्यांच्या स्वरूपात दाद त्याच्या फलंदाजीला दिली जाते. अगदी प्रॉपर क्रिकेटिंगचा हा कॉपीबुक असा फटका आपण पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, जास्तच उसळी, एक्स्ट्रा बाउन्स, 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जातोय तो जयेशला. एकूण धावसंख्या झाली ती 52 आणि हा तेजस जाऊन पोहोचलाय तो 45 वर. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ विकेट किपरचा वेध घेतला या बॉलने. डॉट बॉलची सांगता होत असताना अंतिमचे 2 बॉल. अर्धशतक केलं जाईल का तेजसच्या माध्यमातून?
स्वतःचाच सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम या क्रीडांगणातला या स्पर्धेतला त्याने मोडीत काढलाय. पहिल्या मॅच मध्ये 44, या मॅच मध्ये आतापर्यंत 45 वर तो खेळतोय. हा बॉल प्रचंड वेगाने टाकला होता. तो टाकत असताना मात्र लाईन खराब, डाव्या यष्टीपासून बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरिएशन करता तेव्हा तेव्हा तुमच्या लाईन अँड लेंथवर मात्र तुम्हाला प्रॉपर कंट्रोल असायला हवा. अन्यथा व्हेरिएशन करण्याच्या नादात अशा प्रकारचे अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करता. इथे सरळ फटका खेचलाय समोर आणि अर्धशतक पूर्ण झालंय. तेजस, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं आपण अभिनंदन करूया. 51 धावांची विस्फोटक इनिंग, 7 षटकार 1 चौकार, 14 चेंडूमध्ये त्याने साकारले. 364.29 चा मात्र स्ट्राईक रेट. एकदा बॅट उंच करायची तेजस आणि अभिवादन मात्र स्वीकारायचंय. आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय तेजस. हुकुमी एक्का शिवशंभो आढळले टीमचा. त्याच्या विरुद्ध प्रेशर जाणवत असताना गोलंदाज जयेश थोडासा विचलित होत असताना लाईन लेंथ मध्ये बदल करत असताना वाईट बॉल. एकूण धावसंख्या 60. अंतिमचा बॉल आहे या इनिंगचा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि 1 रन मिळते फक्त. पंच सांगतायत 52 धावा नॉट आउट राहिला. तेजस एक अप्रतिम अशी इनिंग साकारणी. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 आणि 62 धावांचं लक्ष सेट केलंय ते आई गावदेवी वडगर टीम समोर. चला नेक्स्ट मॅच टॉस. जयमान मित्रमंडळ मोरसडे आणि चांदले चॅम्पियन. टीम कॅप्टन लवकरात लवकर या. आम्ही सन्माननीय श्रीकांत उतेकर साहेबांना विनंती करतो की आपण मनीष कळंबे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करावा. शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 126 त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मनीष कळंबे साहेबांचा अतिथी देवो भव. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान आपण या कार्याध्यक्ष चषक 2024 मध्ये करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. मैदानामध्ये पाणी पाठवा पंचांकडे. मी सचिनजी कदम यांना विनंती करू की आपण गोपाळजी सकपाळ साहेबांचा शुभ सन्मान करावा. तर गणेशजी सपकाळ साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होत असताना आम्ही गणेशजी पार्टी यांना विनंती करू की आपण सन्माननीय पंढरी सपकाळ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. तर पंढरी सपकाळ साहेबांचा शुभ सन्मान होईल गणेशजी उतेकर यांच्या शुभ हस्ते. चला टॉस. मोरसडे आणि चांदले चॅम्पियन कॅप्टन आलेत. चला चांदले चॅम्पियनचे कॅप्टन आलेले आहेत. जयनुमान मित्रमंडळ मोरसडे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मंगेशजी भोर साहेबांचं आगमन झालंय. शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 128. त्यांचा सर्वप्रथम सन्मान करूया. मॅचला सुरुवात करतोय आपण. 62 धावांचं लक्ष. समीर आणि जयेश कदम. पहिलं षटक हाताळतोय तो अजिंक्य. भोर साहेबांचा शुभ सन्मान करतोय आपण. पहिला बॉल यावेळेस आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट जात असताना लॉंग ऑनला फिल्डर आहे तैनात. दुसरीचा प्रयत्न लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. हळुवार पद्धतीने मारलेला चेंडू आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना यशस्वी करून दाखवलाय. भोर साहेबांचा सन्मान झालाय. आम्ही दोन्ही शाखा प्रमुख साहेबांना विनंती करू कळंबे साहेब आणि भोर साहेब की आपल्या दोघांचे शुभ हस्ते नेक्स्ट मॅच मोरसडे विपक्ष चांदले चॅम्पियन जयनुमान मित्रमंडळ मोरसडे टॉस केला जाईल.
खोलवर टप्प्याचा बॉल उंच उंच आणि खूप उंच उडवलाय. लाजवाब समीरच्या बॅटमधून आलेला हा दणका धमाका आणि धडाकेबाज असा हा फटका. आवश्यकता आहे अशा फटक्यांची, कारण 18 बॉल तुम्हाला 62 धावा करायच्या आहेत जर सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे, सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. आणि तो चंग बांधून, तो विश्वास आपल्या मनाशी बाळगून, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर. टॉस होतोय आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला हलकीशी फंबलिंग आणि त्याचा फायदा झाला. लगेचच दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज गेलेत. तर टॉस झालाय आणि चांदले चॅम्पियन संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 5 असणार आहे. यावेळेस बॅकफुट पंच सरळ जिगरच्या हातामध्ये आणि महत्वपूर्ण विकेट. ताकद थोडी कमी पडली आहे, टायमिंग प्रॉपर होतं, मात्र जी पॉवर जनरेट करायला हवी ती करता आली नाही आणि जिगरने हा झेल टिपलाय अगदी वाडिश लॉंग ऑफला. आणि एक मोठा धक्का, जबरा धक्का, धाबे दणाणणारा धक्का तो दिला तो आई गावदेवी वडगर संघाला. कारण विकेट गमावली आहे ती त्यांनी, अर्थातच त्यांचा हुकमी एक्का समीरची. लक्ष आहे 62 धावांचं. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट +1, 2 धावा. पांडव आलेत नवीन फलंदाज. पुढचा बॉल अजिंक्य राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अतिरिक्त उसळी या ठिकाणी प्राप्त करत असताना अजिंक्य टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. त्याचा हाईट चा फायदा त्याला होतोय, कारण चांगली हाईट आहे, चांगली उंची आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा रिलीज पॉइंटही भरपूर उंच आहे आणि त्यामुळेच अतिरिक्त उसळी त्याला या ठिकाणी नक्कीच मिळते. पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू, मात्र बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळते आणि पहिल्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 14 धावा. 62 रनचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 14 धावा. आता 12 चेंडू आणि 48 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रति षटक 24 ची सरासरी इथे गाठणं गरजेचं असणार आहे. ते म्हणजे आई गावदेवी वडगर टीमला जर बक्षीसपात्र फेरीमध्ये त्यांना प्रवेश निश्चित करायचे, म्हणजे एक पारितोषिक त्यांच्या नावावर लावलं जाणार आहे या मॅचच्या निकालानंतर. लोवर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे, खराब जजमेंट, अंदाज चुकलाय आणि तोटा झालाय कारण आलाय चौकार. पहिलाच बॉल आपण पाहतोय लोवर फुल टॉस पांडव साठी आणि इथे आलाय तो चौकार. अनिकेतचा हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला चौकार आणि खराब जजमेंट तिकडे क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या 18च्या घरामध्ये. अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रति षटक 24 ची सरासरी, रिक्वायर्ड रन रेट 24 रन्स पर ओव्हर आणि त्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. हो, इथे शफल होत असताना थोडीशी इजा. तेजस ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कदाचित चेहऱ्यावर चेंडू आदळलाय. व्हाईट +1. लाईन खराब होती या बॉलवर आपण पाहिलं तर अनिकेतची. त्याच दरम्यान सन्माननीय भावीजी सुतार यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो कार्याध्यक्ष चषक 2024 मध्ये. पुढचा बॉल, मॅचला थोडी गती द्या.
यावेळेस स्टेप आउट झाले होते, समोरच्या दिशेने फटका खेचलाय, खराब फिल्डिंग, धावांचा तुम्ही बचाव करताय आणि अशा परिस्थितीमध्ये असे चेंडू जर तुम्ही अडवू शकत नसाल तर मात्र पराभवाच्या गडद छायेमध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाऊ लागू शकतं. कारण समोरच्या संघाला रन्स हव्यात आणि त्या रन्स येत आहे, तुम्ही ते लीक करताय. आणि त्यामध्ये मात्र अजून भर पडेल या व्हाईट बॉलची. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 25 धावा, 62 करायच्यात. अजूनही 37 रनची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा उसळी घेतली या बॉलने आणि सर्व विकेट किपरचा वेध घेतलाय. डॉट बॉल अशाच पद्धतीच्या चेंडूंची आवश्यकता असणार आहे. 9 बॉल आणि 37 ची गरज आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लाईन लेंथ काही रीड करू शकले नाहीयेत पांडव आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजीची आखणी केली आहे ती अनिकेतने. चांगल्या पद्धतीने हाताळतोय तो गोलंदाजी. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे हा पूर्णपणे. मिड ऑफचा फिल्डर गेलेत मागे. दुसरीचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण होतील. या ओव्हरवर बरंच काय अवलंबून होतं खरं तर. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं आवश्यक असताना त्या येताना पाहायला मिळाला नाहीयेत. अंतिमचा बॉल या ओव्हरमधील एकूण धावसंख्या झाली ती 27. 7 मध्ये करायच्यात 35. हे षटकूप किंबहुना हा चेंडू खूप निर्णायक आहे. यावेळेस पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न आणि कोणती धाव काढली नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना जयेश कदम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अंतिमच्या 6 बॉलमध्ये आता आवश्यकता असणारे 35 धावांची, म्हणजे 6 षटकार आता इतर मात्र ठोकावे लागतील. नेक्स्ट मॅच जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे विपक्ष चांदले चॅम्पियन. चांदले चॅम्पियन संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि लगेचच तुम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची जसं षटक संपेल. आणि दोन्ही संघ तुमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. आयुष 6 बॉल 35. पहिला बॉल लोवर फुलटास उडवलाय, घणाघाती प्रहार केलाय. सामन्यामधनं अजून आम्ही बाहेर गेलेलो नाहीये, किंबहुना आम्ही अजूनही चांगली लढत इथून पुढे देऊ शकतो, चांगली फाईट इथे करू शकतो हे सांगत असताना जयेश कदम 6 मध्ये 35 ची गरज असताना पहिल्या बॉलवर आलाय षटकार. ओ इथे बीट केलंय, नाराज आहे जयेश. कारण रडार मधला चेंडू होता, पुढ्यात टाकला होता, समोर टाकला होता आणि तो मिस केलाय त्याने. 4-29. 4 बॉल 29 धावा. 4 चेंडू फक्त लीगल टाकायचे त्या आयुषला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हात टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, शरीरापासून थोडासा दूरवर. आणि आता सामना मात्र शिवशंभू आढावळे आपल्या बाजूने झुकवत असताना, कारण आता 3 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 3 मध्ये 29. यावेळेस बॅकफुटवरनं पंच केलाय खरा मात्र आणि चौकार आलाय. 1 बाउन्स मात्र आता बराच उशीर झालाय. जे प्रयत्न पहिल्या षटक्यामध्ये दुसऱ्या षटक्यामध्ये व्हायला हवे होते, ज्या धावा करायला हव्या होत्या त्या करता आल्या नाही आणि त्यामुळे 6-35 असं एक कठीण असं एक आव्हान समोर आलं आणि ते आव्हान मात्र पेलू शकत नाहीयेत फलंदाज. असं आता चित्र स्पष्ट झालंय. फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आणि त्यामध्ये विकेट येते 5व्या बॉलवर. जयेश कदमची इनिंग मात्र समाप्त होत असताना आयुषला हे विकेट मिळाली आहे. आणि आता अंतिमचा बॉल आणि विजयाचा शिक्कामोर्तब जवळ शिवशंभू आढावळे संघाने या ठिकाणी लावलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि सामना जिंकलाय शिवशंभू आढावळे टीमने. आणि सुपर 4 मध्ये जाणारा
पहिला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय तो शिवशंभू आढावळे संघ. अभिनंदन. आणि आई गावदेवी वडगर संघ आपल्या पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. आम्ही भरतजी रिंगे यांना विनंती करतो की सन्माननीय भावेजी सुतार साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा मुख्य मंचावर. आणि सामनावीरचा पुरस्कार अर्थात नन अदर दॅन या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावणारा मिस्टर तेजस, मिस्टर कन्सिस्टन्स शिवशंभू आढावळे टीमचा एक हुकमी एक्का ठरलाय या सामन्यात.